बायंग्या। अधीर होऊन मी ती लखलखती किल्ली संदुकाला असलेल्या किल्लीच्या खाच्यात सरकवली। 3 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरल्यावर खट्ट असा आवाज होत संदूक उघडले। महादेवलाही आत काय आहे पाहण्याची उत्सुकता लागली होती, म्हणून तो पुढे सरकावला। संदुकाचे दार उघडून आम्ही आत पाहिले। खूप साऱ्या वस्तू आत दडवलेल्या होत्या। एक एक गोष्ट मी उपसून बाहेर काढू लागलो। काही प्राण्यांच्या डोक्याच्या कवट्या काळ्या लाल रंगाच्या धाग्यांनी बांधलेल्या होत्या। काही उभ्या आडव्या टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या, मांत्रिक विधीसाठी लागणारे दुर्मिळ असे वेगवेगळे साहित्य त्यात ठेवलेले होते। अघोरी विद्येत वापरले जाणारे काही टोटके होते। एकूण सामानावरून कलबुर्गीला अघोरी विद्येचे बरेचसे ज्ञान असल्याचे दिसत होते, किंवा तो एक सिद्ध मांत्रिक असू शकत होता। बायंग्याच्या राखीची पोटली सोडून इतर खूप सारे सामान होते। संदूक संपूर्ण रिकामी झाली। संदुकीचा कोपरा न कोपरा शोधून झाला, पण जे हवे होते तेच सापडले नाही। एवढी मोठी जोखीम घेऊन इतका उपद्व्याप करूनही इच्छित साध्य झाले नाही। शिवाय माझ्या कामासाठी तिकडे नैना सातारकर आणि तिच्या माणसांचा जीव धोक्यात होता। पोटली सापडताच मी कलबुर्गी आणि त्याच्या गुलामाचा बायंग्याकरवी कायमचा खात्मा करणार होतो, पण ती सापडली नाही। मी ताबडतोब महादेवला संदूक होती तशी परत चावी सकट कलबुर्गीच्या वाड्यात पोहोचवायला सांगितली। नैनाचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते। शिवाय संदूक गायब झाली तर कलबुर्गीचा संशय पानसरेंवर जाऊ शकत होता। महादेव त्वरेने त्याच्या लोकांसोबत संदूक घेऊन वाड्यावर निघाला। माझा प्रत्येक डाव फसत होता। जागोजागी अपयश येत होते। कलबुर्गी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सावध होता। पानसरेने अतिमहत्त्वाची माहिती देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता। पुढे काय करायचे या विचाराने रात्रभर माझा डोळा लागला नाही। पहाटे महादेव गेस्ट हाऊसवर परत दाखल झाला। धावपळ झाल्याने तो थकलेला दिसत होता। नजरेनेच त्याने सारे नीट पार पडल्याचा इशारा केला। गणूजीला आवाज देऊन मी आम्हा दोघांसाठी गरमागरम चहा घेऊन यायला सांगितलं। काहीच वेळात तो वाफाळता चहा घेऊन आला। पानसरेंवर विश्वास ठेवू शकतो का आपण? झालेल्या प्रकाराने महादेवने शंका विचारली। संदूक तर सापडले, त्यात बऱ्याच महत्त्वाच्या वस्तू होत्या। मला वाटतं पानसरे सोडून गेल्यावर कलबुर्गी जास्त सावध झाला। कदाचित त्यामुळेच त्याने बायंग्याच्या राखेची पोटली वेगळ्या जागी ठेवली असेल, मी उत्तर दिलं। विचार करा, मला तो माणूस विश्वास ठेवण्याजोगा वाटत नाही। महादेवने पुन्हा सतर्क करण्याचा प्रयत्न केला। तू विनाकारण पानसरेंवर संशय घेऊ नकोस। त्याच्याशिवाय कलबुर्गीची इत्यांभूत माहिती असणारा या क्षणाला तरी कोणी नाही, मी महादेवला उत्तर दिले। चहा घेऊन महादेव आरामासाठी निघून गेला। माझ्यासाठी पानसरे महत्त्वाचा माणूस होता। त्याला गोटात सामील करून घेण्याबाबत मी विचार करू लागलो। कलबुर्गीच्या वाड्यावर जयंताच्या अप्रोक्ष। कलबुर्गीला जाग आली तेव्हा नैना अजूनही त्याच्या बाजूला पहुडली होती। रात्री पिणे जास्त झाल्याने त्याचं डोकं ठणकत होतं। त्याने गड्याला हाक मारून आलं घातलेला कोरा चहा मागविला। त्याच्या आवाजाने नैना दचकून जागी झाली। आपले अस्ताव्यस्त झालेले कपडे सावरून बसली। तिचंही डोकं धरलं होतं। आपण रात्रभर इथं या अवाढव्य बेढप देहाबरोबर झोपलो होतो याची जाणीव होताच तिला शिसारी आली। असं कसं घडलं याचा बराच वेळ विचार करून तिचं डोकं आणखीनच दुखू लागलं। सरकार, येते मी आता। लवकरात लवकर तिथून सटकण्याच्या उद्देशाने नैना म्हणाली। काय घाई आहे? थोडा चहा घेऊन जा की। कलबुर्गी तिच्याकडे पाहत आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाला। तशी नाईलाजाने तिने होकारार्थी मान हलवली। चहा येता येता तिला काही आठवलं। बैठक सुरू होण्यापूर्वी तिला कुणीतरी नको म्हणत असताना बळजबरीने गार सरबत प्यायला दिलं होतं। त्यानंतर कधी नव्हे ती लावणी सादर करताना तिच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारली होती। कलबुर्गीची तिच्या ज्वानीवर पडलेली वासनांध नजर पाहत असताना तिच्या मनातील प्रणयाची भावनाही उचंबळून आली। त्या ग्लानीतच आपोआप ती कलबुर्गीकडे खेचली गेली। स्वतःहून पुढाकार घेऊन ती कलबुर्गीला उत्तेजित करू लागली। कलबुर्गीने तिच्या बारीक कमरेत हात घालताच तिला त्याच्या गळ्यात पडावे असे आपसूक वाटू लागले। तिने तसे करताच कलबुर्गीने आपल्या बलदंड बाहूत उचलून त्याच्या शयनगृहात तिला नेले। तिचे हृदय जोराने धडधडत होते। तिच्या उभारांची वरखाली होणारी हालचाल पाहून कलबुर्गी अनावर होत तिच्यावर उताना झाला। बास, त्यानंतर तिला काही केला आठवत नव्हते।
डोकेदुखी सहन न झाल्याने कलबुर्गीने चहासाठी गड्याला पुन्हा एकदा जोरात आवाज दिला. तसा तो धावपळ करत चहा घेऊन आला. नैनानेही तिच्यासाठी आणलेला चहा गटागट पिऊन टाकत कलबुर्गीची रजा घेतली. तिला नक्की कुणी सरबत दिले हे आठवण्याचा प्रयत्न करत ती खोलीबाहेर निघाली. तिच्यासोबत आलेल्या 2 मुली बैठकीतच तिची वाट पाहत होत्या. रात्री नोटांची बंडल देऊनही बदल्यात त्या 2 इसमांनी त्यांच्यासोबत कोणतीही शरीरसुखाची मागणी केली नव्हती याचे त्यांना राहून राहून नवल वाटत होते. नैना येताच त्या दोघीही वाड्याबाहेर पडल्या. चहा पिऊन कलबुर्गीला थोडा हायसं वाटू लागला. सवयीने त्याने आपल्या कमरेला बांधलेल्या चावीसाठी चाचपून पाहिला. ती पटकन हाताला न लागल्याने बावचळून जात त्याने संपूर्ण कडदोरा चाचपला. उजव्या बाजूची चावी अचानक डाव्या बाजूला आली होती. चाणाक्ष कलबुर्गीला हा बदल पटकन लक्षात आला. त्याने खोलीत लपवून ठेवलेली संदूक जागेवर आहे का ते तपासले. संदूक पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. रात्री नैनाशी घडलेल्या प्रणय प्रसंगात कदाचित ती डाव्या बाजूला गेली असेल असा कयास काढून तो शांत झाला. नैनाची आठवण होऊन काल रात्री तिच्यासोबत केलेल्या प्रणयाचे स्मरण करू लागला, पण त्यालाही काहीच आठवत नव्हते. संदूक प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री लपतछपत पानसरे गेस्ट हाऊसवर दाखल झाला. मी जयंता त्याची चातकासारखी वाट पाहत होतो. या बसा पानसरे. पानसरेसाठी ग्लास भरत मी म्हटलं आणि हाताने त्याला ग्लास घेण्याचा इशारा केला. घडलेला सर्व प्रकार मी त्याला सविस्तर सांगितला. मी तर योग्य माहिती दिली होती. कदाचित कलबुर्गीने पोटली वेगळ्या जागी लपवली असेल. तसा तो खूप सावध आणि धूर्त आहे. ग्लास न उचलता उदास चेहऱ्याने पानसरे म्हणाला, चुकीची माहिती देऊन तुम्ही माझ्याशी कोणता डाव तर खेळत नाही ना? असं असेल तर तुम्ही अजून मला पुरता ओळखला नाही. त्याला चाचपण्यासाठी मुद्दाम आवाज चढवून मी विचारलं. जर तुमचा विश्वासच नसेल तर मी कलबुर्गीचा सूड विसरतो. तुम्ही तुमची वस्तू विसरा. पानसरे चेहऱ्यावरची रेषही हलू न देता म्हणाला. पानसरेला मर्जीत ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आता इथून पुढे काय करायचे माझी तर अक्कल बंद पडली आहे. तुम्हाला काही सुचतंय तर सांगा. मी मवाळ होत म्हटलं. माझ्या या वाक्यानंतर इतका वेळ न उचललेला व्हिस्कीचा ग्लास पानसरेने उचलून एका घोटात संपवत टेबलावर आदळला. कशातून काही विचित्र आवाज काढत आपले मुद्रा त्याने विचारधीन केली. पानसरे काही बोलणार इतक्यात महादेव बैठकीत आला. पानसरेला तिथे पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. त्याला येताना पाहून गणोजी लगबगीने आत आला. महादेवसाठी त्याने एक रिकामा ग्लास आणून मांडला. महादेवने ग्लास भरून पहिला घोट घेतला. महादेवही कान टवकारून पानसरे काय बोलतो यावर लक्ष देऊ लागला. काहीतरी बोलू पाहणारा पानसरे महादेवला पाहून मूग गिळून गप्प बसला. बोला पानसरे, तुम्ही काही उपाय सुचवणार होतात. मी पुन्हा एकदा आठवण करून देत म्हटलं. उपाय आहे पण तुम्हाला पटेल नाही पटेल सांगता येत नाही. पानसरे महादेवकडे पाहत संकोचून म्हणाला. तुम्ही नक्की आम्हाला मदत करायला आलाय ना? नाही त्या संदुकीत काही सापडलं नाही म्हणून विचारलं. महादेव खवळत म्हणाला. महादेव तू थोडा वेळ शांत राहा. पानसरेला काय म्हणायचं आहे ते ऐकून घेऊ, मग ठरवू काय करायचं ते. बोला तुम्ही पानसरे. मी महादेवला गप्प करत म्हणालो. आपल्याला मदत करू शकेल अशी एक व्यक्ती आहे, गठणे महाराज. हरवलेली माणसं, हरवलेल्या वस्तू यांचा पत्ता अचूकपणे सांगण्याची सिद्धी प्राप्त आहे त्यांना. तिकडे दूर सोलापूर नजीक फासे गावात त्यांचा आश्रम आहे. त्यांची मदत घेतली तर नक्कीच आपल्याला तुम्हाला हवे असलेल्या वस्तू कुठे असेल याची माहिती मिळेल. चांगली गोष्ट आहे. मग बोलवा तुमच्या महाराजांना, पाहू त्यांची काय मदत मिळते का. सर्वच उपाय संपल्याने मी हा सुद्धा पर्याय आजमावून पाहायचे ठरवले. एक छोटीशी गोम आहे. पानसरेने नवा प्रश्न उपस्थित केला. हे ऐकून महादेवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बोला काय ते स्पष्टपणे. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणालो. जेव्हा एखादी व्यक्ती हरवते तेव्हा त्या व्यक्तीने वापरलेल्या एखाद्या वस्तूला स्पर्श करून महाराज त्या व्यक्तीचा पत्ता सांगतात. आणि एखादी वस्तू हरवली असेल तर ती ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीला स्पर्श करून ती कुठे असू शकेल हे ते सांगतात. इतके बोलून तो आमच्याकडे पाहू लागला. त्याच्या बोलण्याचा रोग बायंग्याच्या कपाल आणि अस्थिंकडे होता. महादेव आणि मलाही त्याला नेमके काय बोलायचे आहे ते समजले. आम्ही दोघांनी क्षणभर एकमेकांकडे पाहिले. माझ्याकडे असलेल्या काळ्या शक्तीला जागृत करण्यासाठी लागणारी त्याच्या राखेची पोटली कलबुर्गीने दडवून ठेवली आहे. ती शोधायला ज्याची ती राख आहे तोच जिवंत नाही. मग आता कसं करायचं? मी पानसरेला प्रश्न केला. त्याचे कपाल किंवा हाडे काहीतरी असेल ना तुमच्याजवळ? पानसरेंने प्रश्न केला.
त्याच वेळी एक अनपेक्षित घटना घडली. पानसरे हे सारे बायंग्याची अस्थी आणि कपाल मिळवण्यासाठी मुद्दाम करत आहे असा दाट संशय येऊन महादेव खूपच भडकला आणि पानसरेंच्या अंगावर धावून आला. त्याचे मानगुट महादेवने आपल्या बलदंड बाहूत पकडून दाबले. अशा अचानक झालेल्या हल्ल्याने पानसरे आणि मी गोंधळून गेलो. आपले मान सोडवण्यासाठी हात पाय तो झाडू लागला. जागेवरून उठत मी महादेवच्या हातातून त्याची मान सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. आरडाओरडा ऐकून गणोजी आत धावत आला. मी गणोजीला पानसरेला सोडवण्यासाठी हाक दिली. तसा त्यानेही पानसरेंची मान सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. आमच्या दोघांच्या एकत्रित ताकदीसमोर अखेर महादेवची पकड थोडी सैल झाली. मौका साधून पानसरेंनी आपली मान मोकळी करून घेतली. त्याचा जीव कासावीस झाला होता. अजूनही तो धापा टाकत होता. महादेव, तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. महादेवच्या अशा वागण्याने राग अनावर होऊन मी महादेववर ओरडलो. शेठजी, तुम्हाला अजूनही कसं कळत नाही, हा या पानसरे आणि कलबुर्गीचा डाव आहे. तुमच्याकडून त्यांना हवी असलेली गोष्ट काढून घेण्याचा. महादेव काकुळतीने समजावणीच्या सुरात म्हणाला. माणसं ओळखायला तू मला शिकवू नको. तुलाही मीच उभा केलाय हे विसरू नको. मी जयंत आहे. जे जे शेठ. माझं काय करायचं ते मी पाहून घेईन. इथून पुढे तुझी इथे गरज नाही. तू निघ, नाहीतर माझा तोल सुटेल. इतकं समजावूनही महादेवनं नाहक पानसऱ्यांवर आरोप केल्याने संतप्त होऊन मी म्हणालो. माझा असा बदललेला पवित्रा पाहून महादेव खजील झाला. शेठजी, कृपया असं करू नका. माझ्यामुळे तुम्ही तुमच्या खास माणसाला दूर करू नका. त्यापेक्षा मीच इथून निघून जातो. कलबुर्गीचा बदला घ्यायचा विचार मी सोडून देतो. पण तुम्ही महादेववर चिडू नका. आतापर्यंत मान चोळत उभा असलेला पानसरे मला समजावू लागला. मी महादेवकडे कुत्सित नजर टाकली. बघ, जीव जाता जाता राहिला याचा, तरी तुझ्या बाजूने बोलतोय. मी महादेवकडे पाहत म्हटलं. पण महादेवला माझं वागणं आणि पानसरेंवर विश्वास टाकणं काही पटलं नाही. तो तडकाफडकी बैठकीतून निघून गेला. तो जाताच थोडा वेळ बैठकीत शांतता पसरली. पाहिलंत पानसरे, याला इतका मान सन्मान दिला, मित्राप्रमाणे वागवला, पैसा जमीन जुमला मिळवून दिला, तरीही कसा तरातरा निघून गेला. माझ्या शब्दाची कदर नाही त्याला. तुमच्याशी असं वागायला नको होतं त्याने. मी निराशेच्या स्वरात बोलत होतो. शेठजी, तुम्ही काळजी करू नका, येईल तो परत. मी मनवून आणतो त्याला. सध्या रागात आहे तो. त्याची तरी काय चूक. मी इतके वर्षे कलबुर्गीकडे चाकरीला होतो. त्यामुळे माझ्या या बोलण्याने त्याला संशय येणं साहजिकच होतं. तुम्हालाही काही संशय किंवा शंका असेल तर मी कायमचा निघून जातो. पानसरे मान खाली घालून शांतपणे बोलत होता. तुमच्यावर शंका असती तर मी महादेवला तुम्हाला मारण्यापासून कधीच थांबवलं नसतं. हा विषय जाऊ दे. तुम्ही महाराजांना आणायचं पहा. मी 1-2 दिवसात बायंग्याचे कपाल आणि अस्थी स्वतः आणायची व्यवस्था करतो. पानसरेने सांगितलेला पर्याय मान्य करत मी म्हटलं, ठीक आहे. मग उद्याच मी गटणे महाराजांना घेऊन येण्यासाठी निघतो. जबाबदारीची भाषा करून पानसरे निघून गेला. झालेल्या प्रकाराने उदास होऊन मी रात्री उशिरापर्यंत बैठकीत बसून राहिलो. कलबुर्गीच्या वाड्यावर मध्यरात्री जयंताच्या अप्रोक्ष. आज कलबुर्गीलाही झोप लागली नव्हती. कुणाची तरी वाट पाहत अजून तो जागाच होता. अखेर ती व्यक्ती वाड्यात दाखल झाली. बिना रोकटोक सरळ कलबुर्गीच्या शयनगृहात येऊन पोहोचली. काय बातमी आहे? कलबुर्गीने उतावीळ होत विचारले. काम फत्ते झालंय. 1-2 दिवसात जयंता स्वतः त्याच्या गुलामीतील दुष्ट शक्तीच्या अस्थी आणायला जाईल. त्याचा सावधगिरीने पाठलाग करून एकदा त्याच्या हातात त्या अस्थी आल्या की त्याच्याकडून मी त्या मिळवून घेईन. सांगताना पानसरेचा चेहरा आनंदित झाला होता. मानलं तुम्हाला पानसरे. आपण केलेला बनाव कोणाच्याच लक्षात आला नाही आणि अगदी सहज तुम्ही जयंताच्या गोटात शिरला. कलबुर्गी पानसरेंच्या कामगिरीवर खुश होत म्हणाला. 1-2 दिवसात आपली कामगिरी फत्ते होईल. एकदा त्या अस्थी आपल्याकडे आल्या की आपल्याला टक्कर देणारा कोणीच उरणार नाही. पानसरेंच्या या वाक्याने दोघेही खदाखदा हसू लागले. जयंताच्या अप्रोक्ष. पानसरे सतत 2 दिवस डोळ्यात तेल घालून जयंताच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. जयंताचा पाठलाग करण्यासाठी त्याने आपल्या जीपची टाकी फुल करून तयार ठेवली होती. सोबत अस्थींचे ठिकाण माहीत पडताच जयंताच्या मुसके आवडण्यासाठी 2 भाडोत्री गुंडही घेतले होते. मात्र दोन्ही दिवस जयंताची सफेद अँबॅसिडर कारखान्याच्या आवारातच धूळ खात उभी होती. नाही म्हणायला त्याचा गडी गणोजी काही वेळा बाहेर जाऊन येऊन येत होता. 1-2 वेळा त्याचा नवा मॅनेजर पांडेही गेस्ट हाऊसमधून गेला होता. या व्यतिरिक्त आणखी कोणतीच हालचाल दिसत नव्हती. रात्रीच्या वेळी पानसरे त्याच्या भाडोत्री गुंडांना जयंतावर पाळत ठेवायला सांगून त्याच्या राहण्याच्या गुप्त ठिकाणी जात होता.
सारे आलबेल असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा सकाळी जयंताच्या पाळतीवर तो हजर होत होता. पानसरेचा संयम आता सुटत चालला होता. नक्की जयंता त्या दुष्ट शक्तीच्या अस्थी आणायला जाणार की नाही याविषयी त्याला शंका येऊ लागली. जयंताच्या दृष्टिकोनातून पानसरे गठणे महाराजांना घ्यायला सोलापूरला गेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेस्ट हाऊसवर जाऊन नक्की आत काय शिजत आहे हे समजून घेण्याची गोची झाली होती. आज तिसरा दिवस. सकाळीच गणोजी जयंताची सफेद ॲम्बेसिडर गाडी धुताना दिसला. तसा पानसरेंच्या जीवात जीव आला. कोणत्याही क्षणी जयंता बाहेर निघणार होता. त्याने आपल्या जीपचा स्टेअरिंगचा ताबा घेतला. बाहेर गप्पा मारत असलेल्या भाडोत्री गुंडांना इशारानेच आत बसायला सांगितले. काही वेळानंतर जयंता गेस्ट हाऊस बाहेर पडला. त्याने पांढरा शुभ्र सदरा घातला होता. गळ्यातल्या मफलरने त्याने आपला चेहरा अर्धवट झाकला होता. लगबगीने तो गाडीत बसला आणि गाडी कारखान्याच्या कंपाऊंड बाहेर पडली. महादेव सोडून गेल्याने अपेक्षेप्रमाणे जयंता एकटाच निघाला होता. हीच बाब पानसरेंच्या पथ्यावर पडणार होती, कारण एकटा जयंताला काबू करणे सोपे जाणार होते. पानसरेनेही त्याची जीप सुरू केली. जयंताच्या दृष्टीपथ्यात येणार नाही याची काळजी घेत सुरक्षित अंतर ठेवून तो गाडी चालवत होता. का कोणास ठाऊक जयंता अतिशय संथ गतीने गाडी दामटत होता. त्याला इच्छित स्थळी पोहोचायची घाई दिसत नव्हती. साताऱ्याबाहेर पडायला त्याने तासभर लावला. त्यानंतर एक चहाच्या टपरीवर त्याने चहा पीत अर्धा तास घालविला. त्याच्या अशा वागण्याने पानसरेंच्या मनात चलबिचल होऊ लागली. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं त्याला वाटायला लागलं. जयंता अजूनही संत गतीने त्याच्या पुढे गाडी चालवत होता. तेवढ्यात एक जीप भरधाव वेगाने पानसरेंच्या जीपला मागे टाकत बाजूने निघून गेली. तिची गती इतकी जास्त होती की त्यात कोण होते हेही पानसरेला पाहता आले नाही. सोबत बसलेले गावगुंड आपल्यातच गर्क होते. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांकडे त्यांचे बिलकुल लक्ष नव्हते. पानसरेंच्या बाजूने वायुगतीने निघून गेलेली ती जीप आतापर्यंत जयंताच्या ॲम्बेसिडरपर्यंत पोहोचली होती. जोरजोराने हॉर्न वाजवत त्या जीपने ॲम्बेसिडरला बाजूस थांबण्यास भाग पाडले. आता रस्त्याच्या एका कडेला दोन्ही गाड्या थांबल्या. जयंता उतरून त्या जीपपाशी गेला. आतल्या चालकासोबत त्याने मोजून 2 मिनिटं चर्चा केली. पानसरे सुद्धा त्याची जीप दूरवर थांबून हे सारे दृश्य पाहत होता. नक्की काय घडते आहे हे कळायच्या आत जयंताने आपली ॲम्बेसिडर पुन्हा साताऱ्याच्या दिशेने मागे वळवली. पाठोपाठ ती जीपही येऊ लागली. दोन्ही गाड्या वेगाने आता पानसरेंच्या जीपच्या दिशेने येत होत्या. भांबावून जात पानसरे जागच्या जागी थांबून राहिला. तोपर्यंत त्याच्या मागून माणसांनी भरलेली एक जीप येऊन थांबली. त्यातील हत्यारबंद माणसांनी जराही वेळ न दवडता पानसरेंच्या जीपला चहूबाजूंनी निघेरले. त्यांची संख्या पानसरे आणि त्याच्या 2 गुंडांपेक्षा बरीच जास्त होती. एव्हाना पानसरेला जयंताच्या जाळ्यात आपण अडकलेलो आहोत याची खात्री झाली. तोवर समोर जयंताची ॲम्बेसिडर व सोबतची दुसरी जीपही येऊन थांबली. त्या जीपमधून चक्क महादेव आपल्या काही माणसांसोबत उतरला. सर्वांच्याच हातात धारधार तलवारी आणि कोयते चकाकत होते. जयंत आपल्या ॲम्बेसिडरमधून उतरून आधी महादेवच्या जीपपाशी गेला. चालकाच्या सीट जवळ असलेली वस्तू घेऊन तो पानसरेंच्या पाशी आला. त्याच्या हातात बायंग्याच्या राखीची पोटली होती आणि सोबत अजून एक वस्तू, काळ्या कपड्यात गुंडाळलेली ती मूर्ती. जयंताच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे हास्य होते. पानसरेचे डोके बधीर झाले. आपल्या बुद्धिमत्तेवर त्याला प्रचंड अभिमान होता. क्षणार्धात तो निखळून पडला होता. तो भानावर येईपर्यंत महादेवने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधून त्याला आपल्या जीपमध्ये कोंबले होते. पानसरेंच्या सोबतचे 2 गुंड जीव वाचवण्यासाठी गयावया करू लागले. जयंताने त्यांना सोडून देण्यास सांगितले. पानसरेंची जीप सोडून उरलेल्या 3 गाड्या पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू लागल्या. तासभराने साऱ्या गाड्या साताऱ्यात पोहोचल्या. गेस्ट हाऊस किंवा जयंताच्या बंगल्यावर न जाता सरळ कलबुर्गीच्या वाड्यावर जाऊन थांबल्या. एकापाठोपाठ एक सारे गुंड उतरले. त्या साऱ्यांनी कलबुर्गीच्या वाड्याभोवती घेरा घातला. महादेव मुसक्या बांधलेल्या पानसरेला घेऊन वाड्यात दाखल झाला. सर्वात शेवटी जयंता एका हातात राखेची पोटली व दुसऱ्या हातात काळ्या कपड्यात लपेटलेली कलबुर्गीच्या दुष्ट शक्तीच्या आव्हानाची सैतानी मूर्ती घेऊन आत शिरला. आतले दृश्य अगदी जयंताच्या मनासारखे आणि पानसरेला अजून एक धक्का देणारे होते. कलबुर्गीचा तो अवाढव्य देह एका लाकडी खुर्चीला बांधून ठेवलेला होता. जीवाच्या आकांताने त्यातून सुटण्याचा तो प्रयत्न करीत होता. एका बाजूला राजारामलाही बांधून ठेवले होते. तो मात्र निमूटपणे पडून होता. त्याच्या बाजूला संगारे आणि शाळीग्राम दोघेही महादेवच्या आणखी काही माणसांसोबत चेहऱ्यावर कुत्सित हास्य दाखवत उभे होते. जयंताला पाहून संगारे आणि शाळीग्राम पुढे आले.
सर्वांनी विजयी मुद्रेने एकमेकांना आलिंगन दिले. अघोरी